मॉर्निंग टू ऑल. तर आज मार्गशीर्ष पानं मी कट केली आहेत पूजेसाठी आणि मध्ये काही प्लांट्स वगैरे केलेले आहेत. पुरी भाजी रेडी होतीये. गुरुवारी माझा खूप गोंधळ झाला कारण हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि मला ती पूजासुद्धा करायची आहे. तर ती पूजा मी मोस्टली संध्याकाळीच करते. त्यामुळे पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते मी ऑगस्टला स्कूलवरून आणताना सगळं आणलं होतं आणि साठी आता पूजेची तयारीसुद्धा करता येईल शांतपणे. तर चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला स्टार्ट करू. हा जो माझ्या खाऊच्या पानांचा वेल आहे तर याचीच पानं मी कट केली आहेत पूजेसाठी. म्हणजे खूप सारी जवळजवळ मी 15 पानं तरी कट केलेली आहेत. अजूनही खूप अशी पानं ह्याला शिल्लक आहेत. इथे आहे अगस्त्य. मी बाल्कनीमध्ये काही प्लांट्सची वगैरे केअर वगैरे करत असेल तर त्याचं चांगलं निरीक्षण असतं आणि तो सुद्धा झाडांना पाणी वगैरे घालतो. जर इन केस मला उशीर झाला तर तो मला सांगतो की चल आपण पाणी घालू असं आहे ना. अगस्त्यसुद्धा घालतो. तर प्लांट्सना आहे पावसाचं पाणी खूप आवडतं. मग त्यासाठी आपण एकतर झाडांना पाणी देताना ते शिंपडून दिलं पाहिजे. अदरवाईज मी जसं पाईपने देते आहे तसं दिलं पाहिजे. दिसताना व्हिडिओमध्ये पाण्याचं प्रेशर जास्त दिसत असेल पण व्हिडिओचा स्पीड आहे तो जास्त आहे त्यामुळं तुम्हाला तो स्पीड जास्त दिसतो आहे. पण ॲक्च्युअलमध्ये मी कमी स्पीडमध्ये झाडांना पाणी देते. अशा पद्धतीने झाडांना आपण पाणी दिलं तर त्याच्यावरची जी डस्ट वगैरे असते ती निघून जाईल आणि प्लांट्स जे आहेत ते छान फ्रेश आणि हॅपी दिसतील. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की जिथून गुलाब आले होते तिथून मी कट केलं होतं गुलाब. त्याच्यानंतर हे छान असं ग्रो झालं आहे आणि इथून त्याला गुलाबाची कळीसुद्धा येते आहे. त्याच्यानंतर इथं एक कट केलं होतं आणि त्यालासुद्धा छान असं आता ग्रो होतं आणि मध्ये कळीसुद्धा आहे. ती खूप छोटी आहे, कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल. आणि त्याच्यानंतर इथं एक कट केलं होतं आणि इथं छान असं त्याला आता मला दाखवलं होतं की तुळस आहे ते मी वरचा जो पार्ट आहे तो कट केला होता म्हणजे जी तुळस आहे ती फुलण्यासाठी. तर तिथं जे आहे छोटंसं यायला लागलं जसं येतील. त्याच्यानंतर इथं स्पायडर आहे तो छान असा आता ग्रो होतोय. एकदम छोट्या ह्याच्यामध्ये मी लावलं आहे त्याला पण तो तेवढ्यातच छान असा ग्रो होतोय. त्याच्यानंतर इथं जे लावलं होतं ते काय नाही राहिलं. आळूची पानं होती ते वाळून गेलेलं त्यामुळे मी ते कट केलं. त्याच्यानंतर हे लावलं होतं पण ते आता दोन्हीसुद्धा छान असं ग्रो होतं आहे. हे सुद्धा आणि आळूच्या पानांना सुद्धा 3 पानं आलेली आहेत. 4 आहेत. 4 छान वाटतं. तर पूजेचं थोडं जे साहित्य आहे ते मी काढून ठेवलं आहे आणि त्याच्या आधी म्हटलं स्वयंपाक करूया, कुकर वगैरे लावू. पुऱ्या इथं मी रेडी केलेल्या आहेत. पुरी भाजी रेडी होती आहे. वरण भाताचा कुकर लावलेला आहे. आता थोडंसं माझं जेवणाचं सुद्धा प्रिपरेशन झालेलं आहे. आता मी पूजेच्या तयारीला स्टार्ट करते. ही खाऊची जी पानं आहेत जो माझ्याकडे वेल आहे ती त्याची आहेत. मी दुपारीच याला कट करून ठेवलं होतं. म्हटलं पूजेसाठी याला वापरता येईल, परत लक्षात वगैरे राहणार नाही आणि संध्याकाळी कट करायला नको अशा ह्यानं मी ही पानं जी आहेत ती दुपारीच म्हणजे कट करून ठेवली होती. इकडे मी कलश वगैरे सुद्धा तयार केलेला आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, पैसा ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी हळदी कुंकूची बोटंसुद्धा याच्यावर काढून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर नारळाला सुद्धा मी इथं मळवट वगैरे लावून ठेवलेलं आहे आणि इथं सगळी पूजेची तयारी झालेली आहे आणि आता फक्त पूजा मांडायची राहिलेली आहे. तर पूजा वगैरे मांडून झाली आहे आणि मी आता पूजेसमोर रांगोळी काढते आहे. इथं माझी रांगोळीसुद्धा काढून रेडी आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी केली जाणारी पूजा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक स्पंदने निर्माण करते. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्याची पूजा केल्याने घरात समृद्धी, सौभाग्य आणि सुखशांती वाढते.
देवी लक्ष्मी मनाची अस्थिरता, घरातील तणाव आणि आर्थिक अडचणी दूर करून धैर्य प्रदान करते. या दिवशी केलेली प्रार्थना मनातील भीती, असुरक्षितता आणि अशांतता कमी करते. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढतो आणि घरातील वातावरण अधिक शांत आणि मंगल बनते. मार्गशीर्ष महिना स्वतःच आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला असतो आणि गुरुवारच्या दिवशी केलेली साधीशी पूजा आपण मनापासून जेव्हा करतो ना, त्यावेळी आपल्या जीवनात सकारात्मक बदल होत असताना आपल्याला जाणवतात. म्हणूनच हा दिवस समृद्धीचा गुरुवार म्हणून ओळखला जातो. ही जी गुरुवारची पूजा आहे ती नेहमी संध्याकाळी करते, पण वातावरण इतकं सकारात्मक झालं होतं ना, मी असं ठरवलं की पुढच्या गुरुवारपासून ही जी पूजा आहे ती सकाळीच करेन. त्यामुळं दिवसभर जे वातावरण आहे ते छान प्रसन्न घरामध्ये राहील. तुम्हाला तर माहीतच आहे, भाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्यांना व्यवस्थित ऑर्गनाईज करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी आज प्रत्येक भाजीला वेगवेगळं सॉर्ट करून घेतलं. कोणत्या भाज्या मला कुकिंगसाठी लगेच लागणार आहेत, कोणत्या 2-3 दिवस टिकतील, कोणत्या 2-3 दिवसानंतर लागणार आहेत, या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून ते सगळ्या भाज्या व्यवस्थित मी ऑर्गनाईज करून घेतल्या. त्यानंतर ज्या पालेभाज्या असतात त्या मी ब्रिथेबल बॅगमध्ये स्टोअर करते, त्यामुळे त्या खूप छान अशा फ्रेश राहतात. टोमॅटो, काकडी, मिरची, भोपळा यांना मी लोअर शेल्फमध्ये ठेवते, कारण त्यासाठी म्हणजे लोअर शेल्फमध्ये जे टेम्परेचर आहे त्या सगळ्या भाज्यांसाठी ते परफेक्ट आहे. कोथिंबीर, कढीपत्ता यांना मी नेहमी टिश्यू पेपर ट्रिक वापरते, त्याने त्या एकदम क्रिस्प राहतात. फ्रीज एकदाचा ऑर्गनाईज झाला ना तर कुकिंगसाठी लागणारा वेळही वाचतो आणि आपल्या पैशाचं फुल युटिलायझेशनसुद्धा होतं, कारण काहीही त्यातमध्ये खराबच होत नाही. तुम्हीही फ्रीज ऑर्गनायझेशनचं रुटीन असंच फॉलो करता का, हे मला कमेंट थ्रू नक्की कळवा. हे त्याच्यामध्ये फ्रूट्स जे आहेत ते झाकून राहतात आणि इथं होल असल्यामुळं त्याला म्हणजे खराबसुद्धा नाही होत. फ्रूट्स वरती ठेवत असते. तर मी सकाळी उन्हात गेले होते, तर त्यावेळेस बाजार वगैरे होता, तर मी भाज्या वगैरे तिथूनच आणल्या आणि त्या जे काही निवडायचं होतं किंवा कट करायचं होतं ते सगळं करून मी फ्रीज छान असा ऑर्गनाईज केला. आणि त्याच्यानंतर मला आज मार्गशीर्ष महिन्याचा काल गुरुवार होता पहिला, मग त्यासाठी मला ती आजची जी पूजा आहे ती काढायची आहे. मागच्या गुरुवारी माझा खूप गोंधळ झाला, कारण सगळ्या गोष्टी मी काढून वगैरे ठेवल्या नव्हत्या आणि त्यामुळे एकाच दिवशी सगळा खूप लोड झाला. सगळं क्लीन करणं असेल, देवाची वगैरे भांडी जी असतील वॉश करणं, ह्यामध्ये सगळ्यात खूप वेळ गेला. पण आता मी असं ठरवले की जे काही पूजेचं सगळं साहित्य आहे ते एका जागी ठेवेन. मग त्यामुळं काय होईल की पुढच्या गुरुवारी म्हणजे पूजा मांडताना मला पटकन सगळ्या गोष्टी हँडी होत. अंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा मी पूजा काढायला घेतली. तर सगळ्यात आधी मी दिवा लावला, अगरबत्ती दाखवली आणि साखरेचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर 5 मिनिट शांतपणे पूजेसमोर बसले. मग पूजा काढायला स्टार्ट केली. मी सगळ्यात आधी त्या ठिकाणी ठेवलेले सामान एक एक करून हलक्या हाताने बाजूला काढलं. दिव्याजवळ थोडंसं तेल सांडलं होतं, फुलांचे कण पसरलेले होते, म्हणून मी सगळं एकत्र गोळा केलं. पूजेची फुलं, रांगोळी, डहाळे एका बॅगेमध्ये वाहत्या पाण्यात सोडण्यासाठी जमा केलं. पूजा केलेल्या जागेत हळदी, कुंकू आणि अक्षदा थोड्या पसरलेल्या होत्या, त्या मी जपून काढल्या. नंतर मी एक मऊ कापड घेतलं आणि फुलांचे तुकडे, हलके डाग नीट पुसून काढले आणि टेबल त्याच्या जागी मांडला. ही पूजा खरंच मनाला खूपच शांतता देणारी होती. तर पूजा झाल्यानंतर मी हे सगळं जे पूजेचे साहित्य आहे ते असं टेबलवर आणून ठेवलं आहे. आता पूजा वगैरे काढून तिथलं सगळं क्लिनिंग वगैरे झालं आहे आणि हे सगळं केलं आहे. आणि माझी ही जी पानं आहेत खाऊची, ती मी झाडाचीच काढून घेतली होती, म्हणजे माझ्याकडं जो वेल आहे त्याचीच काढून घेतली आहेत आणि ह्याचं मी एक छान असं काहीतरी करणार आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये शेअर करेन. आता हे सगळे ताटं वगैरे जी आहे ती छान अशी मी क्लीन करते, पुसून ठेवते, म्हणजे मला नेक्स्ट टाईमला जे आहे ते यूज करता येईल. तर ह्यामध्ये मला आत्ता यूज झालेले डहाळे वगैरे आहेत आणि ह्याच्यामध्ये मी ओटीचं वगैरे साहित्य जे आहे ते ठेवलेलं आहे आणि फ्रूट्स वगैरे इथं आहेत, हे मला यूज होईल आत्ता. आणि त्याच्यानंतर हे सगळं क्लीन करून पुसून वाळवून मग मी ठेवेन एका जागी, जेणेकरून मला पुढच्या गुरुवारी ह्या सगळ्या गोष्टी परत यूज करता येईल. तर ही होती माझ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची आणि नंतर केलेल्या स्वच्छतेची छोटीशी झलक. घरात दिवा, स्वच्छता आणि सकारात्मकता या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की घराचं वातावरण किती शांत आणि प्रसन्न होतं हे मी मनापासून अनुभवते.
तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.